फास्टर फेणेची डोंगर भेट. भा. भागवत. फास्टर फेणेच्या सर्व निसर्गप्रेमी मित्रांना ही डोंगर भेट. प्रकरण 1. फास्टर फेणेची डोंगर भेट. खंडाळ्याच्या घाटातून गाडी झपाट्याने जात होती. बोगद्यामागून बोगदे मागे पडत होते. चिकार गर्दी असलेल्या त्या डब्यात संडासला टेकून एक मुलगा उभा होता. डोंगरखोरी, त्यातून वाहणारे पाण्याचे ओहोळ, धबधबे, प्रचंड वृक्ष आणि वेली झुडपे सारे एका मुलाला मनापासून प्रिय. दऱ्याखोऱ्यांतून हिंडताना त्याचे भान हरपायचे. पण आता या क्षणाला मात्र त्याची नजर शून्य वाटत होती. कारण त्याला एकच प्रश्न सारखा सतावत होता. किशादादाला काय प्रेझेंट द्यायचं? किशादादा त्याचा मावस भाऊ, वयाने त्याच्यापेक्षा मोठा, कमर्शियल आर्टिस्ट. त्याचे लग्न आता 2 दिवसांवर आलेले, म्हणूनच हा मुंबईला निघाला होता. तुमच्या ओळखीचा आहे की हा पोरगा? अंगातला चौकड्यांचा शर्ट, किडकिडीत शरीर, टप्पोरे डोळे अन कपाळावर लोंबणारे ते झुलूक. आले ना लक्षात? नक्कीच. त्याशिवाय नाही त्या पोरासारखे तुम्ही टॉक केलेत. हे लग्नाचे प्रेझेंट म्हणजे बनेश उर्फ फास्टर फेणेपुढे उभी राहिलेली एक समस्याच होती. खरे म्हणजे त्याचे वय अवघे 13-14 वर्षांचे. या पोरवयात त्याने कुणाला प्रेझेंट द्यायची जरूर होती असे नाही. कुणी त्याच्याकडून तशी अपेक्षाही केली नसती. घरची वडील माणसे देणारच होती की प्रेझेंट. पण किशादादाच्या जागी दुसऱ्या कुणाचेही लग्न असते तरी बन्या हे समजू शकला असता नव्हे. एरवी प्रेझेंटचा विचार त्याच्या मनाला शिवलाही नसता. त्याच्या खिशात थोडेच बक्षिसे वाटण्या इतके पैसे होते. जेमतेम खाजडी करण्यापुरता पॉकेट मनी त्याला मिळायचा. पण किशादादाची गोष्ट वेगळी होती. 2-3दाच तो फुरसंगीला आला असेल, पण आला तेव्हा प्रत्येक वेळी त्याने फुरसुंगीकर पोरांची मने जिंकली होती. त्याचे लग्न म्हणजे एक और घटना. तीत आपण सक्रिय भाग घेतला पाहिजे असे फाफेचे मन त्याला सांगत होते. पण भेटवस्तू काय द्यावी हे मात्र ठरत नव्हते. काही द्यायचे म्हटले तरी पैसे हवेत. फार तर 5 रुपये खर्चू शकतो आपण. थोडी बचत करू. 15 दिवस उसाचा रस ड्रॉप. किशादादाला रहस्यकथा फार आवडतात. सारखा पेरी मेसन की काय ते वाचित असतो. त्याला एखादं रहस्यकथांचं पुस्तक दिलं तर. पण पुस्तकही महाग असतात हल्ली. अगदी पॉकेटबुक घ्यायचं म्हटलं तर 7-8 रुपये पडतील. पैसे का झाडाला लागत असतात? आणि ही रुखरुख मनाला डसत असतानाच फाफेचे लक्ष बाहेर एका झाडाकडे गेले होते. टॉक! त्याने जीप टाळायला लावली आणि तो पेटंट उद्गार काढला. आणि त्याच वेळी दुसरेच काहीतरी घडून पुन्हा त्याचे लक्ष झाडावरून उडाले. ढॉप असा आवाज होऊन गाडी थांबली होती. खोरी कुदळी अन घमेली घेतलेले रेल्वे कामगार गाडीच्या रुळांलगत उभे होते. VIP लोक. त्यांच्यासाठीच गाडीने हा खास ठेराव केला होता. गाडी थांबता क्षणी त्यांच्या झुंडीसमोर येईल त्या डब्यात घुसू लागल्या. काही आडमुठे लोक त्यांना आत येऊ देईनात. बन्याने मात्र त्यातल्या 2 पोरगेल्यांना डब्यात चढायला मदत केली. सरकारी काम आहे, तो गुरगुरला. अळवता काय त्यांना? तुमच्याच गाडीची वाट दुरुस्त करतायत नाही. आता दुसऱ्या एका तगड्या उतारूने चढणाऱ्या पोराला हात देऊन वर घेतले. गाडीने एक हळूवार शिट्टी मारली आणि ती आत हलणार तोच बन्याला पुन्हा तडकले होते.
मघाचं ते झाड. त्याने चट दिशी खिडकी बाहेर पाहिले. झाड म्हणण्यापेक्षा डोंगर उतारावर पडलेल्या झाडाचा बुंदा होता तो. वादळात झाड पडले असेल, कदाचित बुंदा तेवढा उरला होता. पण किती विचित्र आकाराचा बुंदा! पाय फाकटून उभा असलेला माणूस वाटत होता तो. बथ्थड जाड माथा म्हणजे डोके, 2 तुटक्या फांद्या म्हणजे त्याचे प्रार्थनेसाठी वर केलेले थिटुकले हात. वा वा, काय सुंदर निसर्गशिल्प हे! काष्ठशिल्प म्हणतात नाही का असल्या वेड्या वाकड्या लाकडांना? असले लाकडाचे निसर्गनिर्मित कलानमुने जमवण्याचा विलक्षण आनंद आहे किशादादाला. तेव्हा ठरले, हीच वस्तू द्यावी त्याला लग्नात भेट. पण ती आणायची कशी? त्याचे मन चुळबुळ करीत असतानाच मगाशी गाडीत चढलेला तो पोरगा बावरून उभा राहिला अन डोळे वटारून बाहेर पाहू लागला. काय झालं पोरा? कुदाळ, माझी कुदाळ इसरलास वय? राहू दे, जाती कुठं ती? भाकर खाऊन येशील तवर राहील थतच. तुला काय भ्या वाटलं? वांदर नेईल म्हणू? उतरू न ग, गाडी हलल आता. अन आपल्या गाडीत फौजदार आहे ती. तू चालत्या गाडीतनं उतरलास तर तुला धरून नेत्याल. नाही, पोरगा घाबरून म्हणाला. माझा बाप गांगल आधीच तापलाय, तर मग उपाशीच राहा आज, असे म्हणून त्या तगड्या बजुराने त्याला जवळजवळ दारातून ढकलूनच दिले. पण ती हलण्यापूर्वी फास्टर फेणेनेही गळ्यातल्या शबनमसकट बाहेर उडी टाकली. अर कुणीतरी उद्गारले. तू काय करतोयास? येडबीड लागलंय काय तुला? चेन खेचा. आदेश सूचनांचा भडीमार सुरू झाला. पण चेन खेचण्याचे धाडस कुणी केले नाही. एकतर धोक्याच्या सूचनेखाली जी उपसूचना होती तिने साखळीसारखे प्रत्येकाचे हात जखडले गेले. गैरवाजवी उपयोग करणाऱ्यास 25 रुपये दंड. नको रे बुवा, कुणी त्या भानगडीत पडावे. शिवाय तो पहा, तो शहरवाला मुलगा मागे वळून बघतो आहे. चांगला दात विचकून हसतोय. कुदळवाल्या किंवा बिनकुदळवाल्या म्हणा, पोराच्या गळ्यात हात घालून तो उभा आहे आणि ओरडून सांगतो आहे, साखळी ओढू नकोस, या पोराच्या संग आहे मी. काळजी नको, माझा दादा इथं कामाला असतो. दादाची भेट. एवढे ऐकल्यावर मग प्रश्नच उरला नाही आणि पुढच्या ऐकायला गाडी थांबलीच होती कुठे. तिचे इंजिन केव्हाच पुढल्या बोगद्यात शिरले होते. गार्डानेही फास्टर फेणीची घोषणा ऐकली असणार, कारण डब्याबाहेर वाकून तो हसत हसत हिरवा बावटा हलवीत होता. गाडीतले पॅसेंजर ही आता शांत झाले होते. असं एक जण मान डोलावीत म्हणाला, इंजिनियरचा पोरगा असेल त्यो. नाही र बाबा, दुसऱ्याने मत दिले. आताशा इंजिनियर कधी आला इथं? आपल्या मुकादमाचा पोरगा असेल त्यो आज म्हणला होता पोर येणार आहे म्हणून. गाडी बोगद्यात अंतर्धान पावली. इकडे फास्टर फेणे आपल्या अवचित मित्राकडे वळून म्हणाला, चल. त्या पोराने भुवया चढवीत विचारले. कुठं चलू? सांगतो तिथे चल. आधी तुझं नाव काय बोल. मला लक्ष्मण म्हणतात. पर तू र कशा पायी उतरलास? तुझा दादा म्हणजे कोण? महिमला हाय त्यो. फाफे डोळे मिचकावीत म्हणाला. मी उतरलो कारण मला ते झाड हवंय. आता तू आहेस तेव्हा तुझी मदत होईल मला. पण तुझी कुदळ कुठे आहे? ती घे आधी. तिच्या पायी तर आज
लंच बुडवलंस ना, म्हणजे बाकर म्हणायचंय मला. पोरगा धावत एका झाडाकडे गेला. तिथे पडलेली कुदळणी गमेले त्याने घेतले अन त्या बन्याला म्हणाला, आता पुढं पुढं आपला लंच टाईम. फास्टर फेणे आपल्या शबनममध्ये हात घालीत म्हणाला, बैस तिथे माझ्यासमोर. पुण्याहून लक्ष्मीनारायण चिवडा आणि चितळ्यांचे लाडू आणलेत. त्याच्यावर ताव मारूया आधी, मग मांदळ काम पडलंय. लाडू म्हटल्याबरोबर मुलाच्या तोंडाला पाणी सुटले होते. तो फतकल मारून म्हणाला, ते कामाचं बघू मग, आधी पोटोबा अन मग झाडोबा. फास्टर फेणे चिवड्याचा बोकळा भरीत म्हणाला, तो बुंदा पडलाय ना झाडाचा, तो बघ कसा हलवून बोलावतोय मला. त्याला इथवर तर आणू, मग मुंबईला कसा न्यायचा हा हायच पुढचा पारबलेम. बन्या बोट दाखवीत होता त्याचवेळी त्याचे पाय वाट उतरू लागले होते. वाट तशी अवघड नव्हती, पण फार सोपी होती असेही नाही. लहान लहान निसरत्या खड्यांचा जणू सडाच तिथे शिंपल्यासारखा होता. जरा लक्ष दिले नसते तर 10-12 फुटांची घसरगुंडी झाली असती. आजूबाजूला गवत, तेरडा, चेवणी यांचे रान होते. त्यातले एखादे रोपटे हातांनी जपून पकडीत बन्या आता बसूनच उतरू लागला. मध्येच थोडे थांबून त्याने खाली बघितले. तो पडक्या झाडाचा बुंदा आता 20-1 फुटांवर राहिला. शेजारी उंबराचे एक झाड होते. त्याचे खोड कवटाळून बन्या उभा राहिला. वाकडी केलेली सोपी वाट त्याने नीट हेरून घेतली आणि मग चालत चालत तो त्या जागेकडे गेला. असल्या मोडक्या तोडक्या झाडांचे आकार पुष्कळदा फसवे असतात. दुरून काहीतरी आकर्षक दिसते, जवळ गेले की आकार काहीतरी निराळेच रूप घेतो आणि आपली फसगत होते. पण या झाडाच्या बाबतीत तसे झाले नाही. फास्टर फेणे त्या बुंद्यापाशी गेला आणि त्याने पाहिले तर त्याची शिल्पाई आणखीच सुंदर बनलेली. आता तो खरोखरच हात वर केलेल्या एखाद्या भाविक माणसाचा पुतळा वाटत होता. मात्र कल्लेला पुतळा, पण नाकी डोळी नीटस मूर्ती. नाकाच्या जागी एक इवलसं टेंगूळ, डोळ्यांच्या जागी खाचा, कानाच्या जागी 2 ढलप्या चौफेर फुटलेल्या फांदुकल्यांनी हातनपाय बनले होते. काही क्षण फास्टर फेणे त्या काष्टशिल्पाकडे कौतुकाने पाहत उभा होता. किशा दादाला नक्कीच आवडेल हे प्रेझेंट. तो पुटपुटला, पाहुण्या, कशासने हवंय हे ह्यो लाकूड तुला? जाळाया का? लक्ष्मणच्या या आकस्मिक उद्गाराने तो ताळ्यावर आला. नाही, जाळाया नाही, तो म्हणाला, खेळायला. माझ्या दादाचं लग्न आहे म्हणून त्याला भेट देणार आहे मी हे. लक्ष्मणला ही पण चेष्टाच वाटली. हां, बास, आता हात लाव इकडनं, दोघं रेटूया. कुदळीचे घाव घालून दोघांनी बुंदा उखडून काढला होता. आता त्यांनी तो लोटून नीट उभा केला. मग बन्या म्हणाला, चल दोघं मिळून उचलूया. आणि त्याने एक बाजू धरून उचलली. मात्र तो एकदम उद्गारला, टॉक, इथे चांगला खळगा आहे की. खरोखरीच त्या बुंद्याखाली एक खळगा होता. इतकेच नाही तर त्या खळग्यात काहीतरी होते. नुसतेच खडे माती पाळेमुळे नाहीत, दुसरेच काहीतरी. ती एक पुरचुंडी होती, कागदाचे बंडल आणि वर एक काळा गोफ गुंडाळलेला. फास्टर फेणेने ती बाहेर काढली आणि उलगडली. बापरे, नोटा, तो उद्गारला. 10च्या आणि 5च्या नोटा होत्या. बन्याने मोजले
ते 60 रुपये भरले. लक्ष्मणचे डोळे तेजाळले. तोंडात अंगठा घालून तो म्हणाला, आमचा पगार तो. माझ्या बाचीनी माझी 8 दिवसांची कमाई. तुझ्या बाची पण तुझ्याच जवळ. मग काय तो तर घोटाळा झालता. कंदी नवासा बानं माझ्या हातात पैका दिला म्हणला, संभाल बाईच, मी जाऊन येतू जरा खाल्ल्या अंगाला. मी लगलग नोटा चड्डीत खोवल्या अन हरवल्यास लगलग खाल्ल्या अंगाला. आता म्या हरवल्या की बोलता बोलता त्याचा आवाज खालच्या पट्टीत गेला होता. की कुणी काढून घेतल्या देव जाणो. काढून कोण घेणार? हैती तशी बी माणसं हैती. अजून तो खालच्या आवाजात बोलत होता. नाहीतर ही जादू कशी झाली? हत ढोलीत नोटा कशा आल्या? म्या हत येऊन थोडीच बसकन मारली होती. तेही खरंच. नोटा हातात कवटाळीत तो बन्याच्या अगदी जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या कानात कुजबुजला. तो गेनू लई खराब माणूस आहे. तेसनी आदतच हाय चोरीची. पर बोलणार कोण? ही चंची कोणाची? ही दुसऱ्या कुणा कामगारांची असल. गावलं तेवढं घेतलं त्या चोरानं. बघ उघडून शान. बन्याने चंची उघडली. आत एका कप्प्यात 2-4 विड्याची पाने आणि चुन्याची डबी नि तंबाखू होती. दुसऱ्या कप्प्यात पैसे होते, 40 रुपये आणि थोडीशी चिल्लर. फास्टर फेणे चंची परत गुंडाळून तिला नाडी लपेटीत होता. तोच मागून कुणीतरी गुरकावले, काय करताय र पोरांनो? दोघांनी वळून पाहिले. एक काटकोळा काळा इसम दरड चढून येत होता. त्याला पाहताच लक्ष्मण फापेच्या कानाशी कुजबुजला. योच तो गेण्या. गेण्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती. अंगात कुडते, नेसते धोतर, कमरेपर्यंत ओढलेले, नाक डोळे बारीक उंदरासारखे. मिशी मात्र उंदरासारखी नाही, ती होती बारीक उदबत्तीसारखी काडी. खजिना गावला जणू. त्याने जवळ येत विचारले. हा तसा फार नाही, पण खजिनाच आहे. दिसच चांगला आहे आजचा. खजिना मिळला. घेऊया तिघं वाटून शान. तिघं? तुमचा काय गेनबा यात संबंध? का बरं? बन्या म्हणाला. त्यांनीच कशावरून पुरला नसेल हा खजिना. ए पोरा, ग्यानबाने हात उगारला. बन्याच्या गालावर चपराक बसली असती, पण बरे झाले. तेवढ्यात त्याने घमेले उचलून ढालीसारखे तोंडापुढे धरले. त्यामुळे ग्यानबाचा हात झिणझिणला. का हो, तुम्ही पुरलेला खजिना असं म्हटलं तर तुम्हाला का लागलं एवढं? कोणीही पुरू शकतो. हा खळगा तर मस्तच आहे खजिना पुरायला. पर माझा काय संबंध त्यात? कुणी बी चोरांनी पुरला असेल, आपल्याला काय त्याचं? आपण घेऊया वाटून शान 3 जण. हो तर काय, हपापाचा माल गपापा, बन्या म्हणाला. आणि वाग्देवता त्याला त्या क्षणी प्रसन्न असावी, कारण त्याने पुढे जोडून दिले. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. बोला, तुम्हीच ठेवलात की नाही हा माल इथे? दुसऱ्याचा माल चोरीचा. तर काय? लई वटवट लावली आहेत पोरांनो. ग्यानबा आता लक्ष्मणवर हल्ला चढवणार होता, पण हातातली कुदळ पुढे आडवी धरून तो वेळेवर मागे सरला आणि मग ग्यानबाने जादा हालचाल केली नाही. तो जागच्या जागी उभा राहिला. इकडे फास्टर फेणेने त्याचे पाणी एव्हाना जोखले होते. त्याला पुरता चित करण्याचे त्याने ठरविले आणि वाग्देवता याही खेपेस त्याच्या मदतीला धावून आली. हे बघ गेण्या, तो दरडावून म्हणाला. तुझ्या कारवाया आम्हाला माहीत झाल्या आहेत. आता सुट्टीची वेळ असून तू मागे काय राहिलास तेही मला चांगलं ठाऊक आहे. हे पैसे चोरून तू इथे लपवून ठेवले होतेस
ते काढून घेण्यासाठी तू मागे राहिलास, खरं की नाही? ए पुण्या मुंबईच्या पोरा, लय शिकलास नव का तू? तुला र काय करायच्यात ह्या भानगडी? कारण मी पुण्या मुंबईचा नाही, इथलाच आहे. भांगरवाडीला माझे काका इन्स्पेक्टर हैती याचं काक, भांगरवाडीच्या चौकीवर. अजून माहीत नाही तुला गेनबा? ग्यानबा एकदम सरदावला. त्याचे गळगुंड खालीवर व्हायला लागले. मग लक्ष्मण, तुझी नि या साहेबाच्या पोराचे कशी र दोस्ती? दोस्ती व्हायला काय लागतं? बन्याने व्याख्यान दिले. मित्रप्रेम, गरीब श्रीमंत लहान मोठा जाणत नाही. हा तर रानात कामच करतो. मला पण रानावनात हिंडायला आवडतं. आज आलो याच्या संग तर हा भलताच लाभ झाला. काकांकडे इथूनच कामगारांकडून 2-3 तक्रारी आल्या होत्या चोरीमारीच्या. ते म्हणाले, आता जातोच आहेस तर डोळे उघडे ठेव अन बघ तुला गावते का एखादी शिकार. ठेवलं डोळे उघडं सताड अन गावली येसनी शिकार. लक्ष्मण बारीक डोळे करून ग्यानबा या दोघांकडे पाहत होता. ही पोरे थापा तर मारीत नाहीत अशी त्याला क्षणभर शंका आली असेल, पण लगेच ती दूर झाली. इन्स्पेक्टर चौधरी नाव त्यानेही ऐकलेले होते. कुठल्याही चोराच्या मनात चांदणे असतेच, पण चोर तितका पक्का नसेल तर चांदणं अधिक लख्ख असते. गेल्या किरकोळ चोऱ्या करणारा असला तरी पक्का बनेल मुळीच नव्हता. शिवाय तो ताकदीने तसा बऱ्यापैकी असला तरी वृत्तीने भित्राच होता आणि निशस्त्र. ही पोरे तशी लहान असली तरी एकाच्या हातात कुदळ होती आणि दुसऱ्याच्या हातात घमेले. याखेरीज कामावरची सगळीच माणसे सुट्टीच्या टायमाला खाली गेली असतील असे नाही. त्यातला एखादा मागे रेंगाळत असला आणि तो पटकन येऊन हजर झाला तर पंचायतच होणार होती. तो गप्प उभा राहिला, काहीच बोलेना. तेव्हा फास्टर फेणेने पुन्हा दरडावले. बोल गेनबा, खरं काय ते सांगून टाक. तूच चोरले होतेस ना हे पैसे? ग्यानबाने ओठांवरून जीभ फिरवली. तो नाक चोळीत म्हणाला, छोटे मालक, काय करावं? ह्यो पोट आहे ना, घरी 4 कच्ची बच्ची, समजलं? पर एवढं सांगू नका साहेबासनी, माफ करा एक वेळ. बरं. बन्याने चंचीप्रमाणे ते प्रकरण तिथेच गुंडाळीत म्हटले. लक्ष्मण, तू ठेव हे सगळं तुझ्याजवळ. चंची ज्याची त्याला देऊन टाक. आणि गेनबा, तुम्ही यापुढे असले धंदे करू नका. नाही बा, ग्यानबाने आपला गालफडात मारून घेत म्हटले. अक्षी नाही देवाच्या नाही. आणि एक करा, आम्हाला थोडी मदत करा. बोला, काय करू? हा आर्ट पीस मला मुंबईला न्यायचा आहे. ह्यो वोंडका इतका आवडला धनी तो तुम्हासनी? माझी बी लई दिस नजर हाय त्याच्यावर. खरं की काय? बन्या आश्चर्याने म्हणाला. या रासवट गेण्याची नजर एवढी रसिक असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसते. अहो गेनबा, त्याने त्याला साथ करून दिली. तुमची नजर त्या ओंडक्याच्या खाली होती, वर नाही. वर बी होती. त्याने न लाजता उत्तर दिले. मी नेणारच होतो ह्यो लाकूड. कशाला? औंडाच्या होळीत पेटवाया. मस्त जळालं असतं रातभर. बन्याने एक आवंडा गिळला. त्याला धुराने घुसमटल्यासारखे झाले. पण ग्यानबा, तो शांतपणे म्हणाला, हा ओंडका मलाच हवा आहे. हे बांडगुळवालं वंडर मला मुंबईला धाडायचंय. प्रश्न असा आहे की ते न्यायचं कसं? मालगाडीतून? मालगाडी फार येळ खाईल धनी. खाली रोडवर एक ट्रक उभा आहे, तो नेईल की ममई पत्तर? माझा सगळाच आहे तो. मी सांगतो तेसनी. कांदेवाडीत त्याचं हपीस आहे. पर तो तुमच्या घरी पोचवील पत्ता दिला तर? नको, मीच त्याचा हपीसचा पत्ता घेईल
अन मुंबईहून घेऊन जाईन घरच्या गाडीतनं. लक्ष्मणकडे वळून बन्या पुढे म्हणाला, हे लई बेस काम झालं. आता हे ओंडका लटकत खाली रोडवर नेणं तेवढं राहिलं. लटकत कशा पायी, उचलून नेतो की. ज्ञानबा खाली वाकून ते काष्टशिल्प कवटाळीत म्हणाला, त्या टराक पत्तर नेणं आता माझ्याकडे लागलं. बनेश उर्फ फास्टर फेणेचे काम झाले. बॉम्बे पुणा रोडपर्यंत ते शिल्प विनामूल्य पोचते झाले. ट्रकमध्येही तसेच चढवले गेले. पोलीस इन्स्पेक्टरच्या सगळ्यासाठी कुणी एवढे सुद्धा करणार नाही हे शक्य तरी आहे का. तेवढे करून जीवावरचे शेपटावर गेले असे समाधान मानीत गेनबाची स्वारी डोंगर चढू लागली. पण बन्याचे फळफळलेले दैव एवढ्यावरच थांबले नाही. मागून येणाऱ्या एका ॲम्बॅसेडरला त्याने हात दाखवता क्षणी ती थांबली आणि फास्टर फेणेला उचल मिळाली. या अजब पोराने दिलेले चॉकलेट चगळीत लक्ष्मणही डोंगर चढणीला लागला, पण जरा वेगळ्या वाटेने. इकडे मोटार मुंबईच्या वाटेला लागली तशी फास्टर फेणे मध्येच पुटपुटला हातीच्या. सगळंच मुसळकेरात. मी ते ट्रकमध्ये उगाच भरलं. तुमच्या गाडीच्या डिकीत सहज येऊ शकलं असतं. ते काय ते, गाडी चालवणाऱ्या गृहस्थांनी विचारलं. ओंडका होता एक झाडाचा. हमारे घाट में पैदा हुआ काष्टशिल्प. गृहस्थ विनोदी होते. ते म्हणाले, आमच्या गाडीत एवढी जागा नाही. तुझं शुक्ल काष्ट घेतलं तेवढं बास झालं. या विनोदावर फाफे खुश झाला. मध्ये बसलेल्या मुलाला ओलांडून त्याने हसऱ्या डोळ्यांनी त्या गृहस्थाकडे पाहिले अन म्हटले, व्हेरी मेनी लॉट्स ऑफ थँक्स काका. तुझं नाव काय, त्या मधल्या मुलाने विचारले आणि बन्याने खोटे लाजत आपले नाव सांगितले. तशी त्या पोराने ताडकन उडीच मारली. मग बन्याच्या गळ्यात हात घालून तो उद्गारला, तू तू फास्टर फेणे. सेम, पण गळा दाबू नकोस माझा. काय नाव म्हणाला तो. चक्र धरणाऱ्या हातांनी मात्र एक गिरकी खाल्ली. ते विचित्र नाव ऐकून ते चक्रावलेच होते, पण त्यांच्या किशोरवयीन पोराने मात्र लगेच ओरडा केला, कमाल आहे बाबा तुमची. तुम्हाला फास्टर फेणे माहीत नाही. ताई, तू ऐकलं आहेस ना ग या फास्टर फेणेचं नाव. मागे बसलेल्या मंडळीत त्याची ताई होती. ती जरा भावखाऊ असावी. तिला माहीत असते तरी तिने कबूल केले नसते. ती बन्याच्या मानेकडे पाहत मान उडवून म्हणाली, नाही बा, मला फक्त अमिताभ बच्चन माहीत आहे. प्रकरण 1 येथे समाप्त. फास्टर फेणेची डोंगर भेट. भारा भागवत.